हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा. दिस इज अरविंद आणि आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 अंतर्गत येणाऱ्या सामान्य विज्ञान या विषयातील मूलद्रव्यांचे वर्गीकरण या पॉईंटमधले इम्पॉर्टंट MCQ आपण आज पाहणार आहोत. आज या टॉपिकचं दुसरं लेक्चर आणि सायन्स विषयाचं हे चौथं लेक्चर आहे. तर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला MAHA-TET 2024च्या कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50पेक्षा अधिक मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावर MCQ प्रोव्हाइड करत आहोत. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आयदर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, अदरवाईज जे ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे ते तुम्ही डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर सेशन आपण सुरू करूयात आणि MCQ डिस्कस करूयात. तर क्वेश्चन नंबर 21, द लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स आर लोकेटेड इन. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड ही एक सिरीज आहे आणि ती कुठं लोकेटेड आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर ऑप्शन दिलेले आहेत गण 3, गण 4, गण 5 आणि खंड F. तर ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5 आणि द ब्लॉक विच इज अ F ब्लॉक. तर लॅन्थेनाइड जे आहे ते मेटल आहे, त्यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती सिमिलर आहे ग्रुप 2शी. ॲक्टिनाइड्स हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, त्यांना आपण किरणोत्सारी मूलद्रव्य असं म्हणतो. लॅन्थेनाइड जनरली पेट्रोलियम रिफायनिंग आणि अलॉय बनवण्यासाठी वापरतात. तसेच ॲक्टिनाइड जे आहेत ते अणुऊर्जेमध्ये वापरतात, उदाहरणार्थ थोरियम, युरेनियम, प्लुटोनियम. तर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड हे खंड F मध्ये लोकेटेड आहे, द F ब्लॉक. हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, गण 17 मूलद्रव्य टिंबटिंब म्हणून ओळखले जातात. द एलिमेंट ऑफ ग्रुप 17 आर नोन ॲज. तर इथं ऑप्शन दिलेत आपल्याला नोबल वायू, हॅलोजन, अल्कली धातू, अल्कधर्मी पृथ्वी धातू. तर अल्कधर्मी पृथ्वी धातू जे आहेत ते गण 2 मध्ये आहेत, अल्कली धातू हे गण 1 मध्ये आहेत, नोबल वायू हे गण 18 मध्ये आहेत आणि हॅलोजन हे गण 17 मध्ये आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे यांची प्लेसमेंट. तर याचं जे योग्य उत्तर असेल ते असेल हॅलोजन्स, ऑप्शन बी. हॅलोजन कुठले कुठले आहेत तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटिन हे हॅलोजन्स आहेत. तर याच्यामध्ये हे जे प्लेस केलेले आहेत किंवा यांची जी अरेंजमेंट आहे ती ग्रुप 17 मध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 23, खालील घटकांमधून धातू सदृश्य ओळखा. फाइंड आउट द मेटलॉइड फ्रॉम द फॉलोइंग एलिमेंट्स. तर आता आपल्याला मेटल्स माहीत आहेत, मेटलॉइड माहीत आहेत आणि नॉन मेटल्स माहीत आहेत. तर मेटल्स कशाला म्हणायचं? मेटल्स जे मेटलिक गुणधर्म दाखवतात, उदाहरणार्थ तन्यता असेल, त्याच्यानंतर मॅलेबिलिटी म्हणतो आपण, डक्टिलिटी वर्धनीयता म्हणतो आपण त्याला. ते उष्णता आणि विद्युत ऊर्जेचे सुवाहक असतात. याच्या अपोजिट जे असतील ते नॉन मेटल्स आणि यांच्यामध्ये जे असतील ते मेटलॉइड, म्हणजे जे मेटलचे गुणधर्म दाखवतात आणि नॉन मेटल्सचे पण गुणधर्म दाखवतात. तर पिरियडिक टेबलमध्ये बोरॉन, जर्मेनियम, सिलिकॉन, नेक्स्ट अँटिमनी, आपण SB म्हणतो त्याची संज्ञा, आर्सेनिक, नंतर टेलोरियम आणि पोलोनियम हे एलिमेंट मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश एलिमेंट आहे. तर याच्यामध्ये योग्य जे उत्तर असणार आहे ते बोरॉन हे आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट, जेव्हा आपण आवर्त सारणीमधील गणामध्ये वरपासून खालपर्यंत जातो तेव्हा घटकांची संयोजन. आता आवर्त सारणीमध्ये म्हणजे
पिरियड टेबलमध्ये आपल्याला टॉप टू बॉटम जायचं आहे गणामध्ये म्हणजे ग्रुपमध्ये. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. संयुजा ही सुरुवातीला डावीकडून उजवीकडे फ्रॉम लेफ्ट टू राईट सुरुवातीला इन्क्रीज होते आणि नंतर डिक्रीज होते. कशी 1 2 3 4 3 2 1 आणि 0 या प्रमाणावर. तर आता आपल्याला गणाचं उदाहरण घ्यायचं आहे. गणामध्ये किंवा ग्रुपमध्ये आपल्याला टॉप टू बॉटम पाहायचं आहे. तर हे झालं पिरियड्सच्या बाबतीत म्हणजेच आवर्ताच्या बाबतीत. हे जर आपण ग्रुप्समध्ये पाहिलं किंवा गणमध्ये पाहिलं तर ग्रुप्समध्ये इलेक्ट्रॉन्स जे असतील आउटर शेल मधले हे ग्रुप्समध्ये कॉन्स्टंट असतात. म्हणजे कुठल्याही ग्रुपमध्ये जर आपण टॉप टू बॉटम गेलं, सपोज ग्रुप 17च घेऊया आपण, जस्ट आपण डिस्कस केलं होतं. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आस्टेटिन, तर यांच्यामध्ये जे संयोजी इलेक्ट्रॉन असतील तर ते 1 आहे. म्हणजे ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं तर संयोजी इलेक्ट्रॉन हे कॉन्स्टंट असतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 24चं जे उत्तर असेल ते सी, रिमेन सेम. त्यांची संयोजा ही सेम राहते ग्रुपमध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त आणि गणांची संख्या. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरुवातीलाच पाहिलं की आवर्त सारणीमध्ये 7 गण, माफ करा, 7 आवर्त आहेत. आवर्त 7, गण हे 18 आहेत. आवर्त म्हणजेच आपण त्यांना पिरियड म्हणतो. गण म्हणजे ग्रुप. त्यानंतर खंड, त्याला आपण ब्लॉक्स म्हणतो. ब्लॉक्स 4 आहेत. कुठले कुठले? S, P, D, F. आवर्त हे पहिल्या आवर्तापासून 7व्या आवर्तापर्यंत आणि गण हे पहिल्या गणापासून 18व्या गणापर्यंत. खंड 4 SPDF आणि टोटल जे एलिमेंट आहेत, एलिमेंट्स हे 118 आहेत. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आवर्त आणि गणांची संख्या. आवर्त 7, गण 18. ऑप्शन सी. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. अणुवस्तुमान हे टिंबटिंबच्या इतके असते. ॲटॉमिक मास इज इक्वल टू. ऑप्शन्स दिलेत प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या. तर आपण याच्यामध्ये 2 कॉन्सेप्ट पाहिल्या होत्या. पहिली पाहिली होती ॲटॉमिक नंबर, त्याला आपण अणुअंक असे म्हणतो, आणि नंतर ॲटॉमिक मास नंबर, त्याला आपण अणु वस्तुमानांक म्हणतो. अणुअंक आपण A ने रिप्रेझेंट करतो, अणुवस्तुमानांक आपण Z ने रिप्रेझेंट करतो. तर अणुअंक म्हणजे एलिमेंट मधलं प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. तर याच्यामध्ये आणि लक्षात ठेवा पहिल्याच्यामध्ये. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हा मेन फरक याच्यामधला, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका याच्यामध्ये. ठीक आहे. तर मग अणुवस्तुमान हे टिंबटिंबच्या इतके असते. अणुवस्तुमान म्हटल्यानंतर काय ना त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ऑप्शन ए, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 27. समस्थानिकामध्ये डॅश डॅश असते. तर याच्या अगोदर आपण समस्थानिक म्हणजे काय ते पाहणं महत्वाचं आहे. त्यांना आयसोटोप्स असे म्हणतात.
समस्थानिके आयसोटोप्स. तर आयसोटोप्स म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम असते, इलेक्ट्रॉन सुद्धा सेम असतात, पण फरक फक्त हा न्यूट्रॉन मध्ये असतो. न्यूट्रॉन सेम नसतात, डिफरंट म्हणूयात आपण इथे, डिफरंट नंबर. तर याचं उदाहरण घेऊयात आपण, कार्बनचं उदाहरण घेऊयात. कार्बन चा ॲटॉमिक नंबर 6 आहे, त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे, हे कार्बनसाठी घेऊ आपण, ॲटॉमिक नंबर 6. तर ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण? प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला म्हणतो. तर त्या केसमध्ये प्रोटॉन हे 6 असतील, न्यूट्रॉन सुद्धा 6 असतील. हे C12च्या बाबतीत, म्हणजे ज्याच्यामध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहेत. C6 आपण लिहिलं इथं. C6 म्हणजे 6 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, 12 हा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणता येईल. त्याच्यानंतर याचा दुसरा आयसोटोप म्हणजे समस्थानिक आहे C13. त्याच्यामध्ये प्रोटॉन हे सेमच आहे, 6च आहे, न्यूट्रॉन 7 आहेत. तिसरं याचं एक्झाम्पल आहे C14. त्याच्यामध्ये प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 8. तर हा 12 जो नंबर आला आहे, हा जो 13 नंबर आला आहे आणि हा 14 नंबर आला आहे, तो याच्यावरून आला आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 12, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 6 प्लस 7 13 आणि 6 प्लस 8 14. म्हणजे C12, C13 आणि C14 हे कार्बनचे 3 समस्थानिक आहेत. याच्यामध्ये प्रोटॉन प्रत्येकामध्ये सेम आहेत म्हणून त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, बट अणुवस्तुमानांक हा वेगळा आहे. तर मग ऑप्शन्स आपण पाहूयात. सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, हेच याचं योग्य उत्तर होईल, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स वेगवेगळे असतात, मास नंबर वेगवेगळा असतो. लक्षात ठेवा मग, सेम प्रोटॉन आणि डिफरंट न्यूट्रॉन्स. प्रोटॉन सेम असल्यामुळं ॲटॉमिक नंबर सेम असतो, न्यूट्रॉन डिफरंट असल्यामुळं ॲटॉमिक मास नंबर हा वेगवेगळा असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 28. वेगळा पर्याय निवडा, पिक आउट द ऑड वन. आर्गॉन, निऑन, बेरियम आणि हेलियम. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळा एलिमेंट शोधायचा आहे. त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन काय आहे ते आपण पाहू. आर्गॉन. आर्गॉनची प्लेसमेंट कुठे आहे आठवत आहे कोणाला? हा ग्रुप 18 एलिमेंट आहे. निऑन सुद्धा ग्रुप 18 एलिमेंट आहे. बेरियम हा ग्रुप 2 एलिमेंट आहे आणि हेलियम हा ग्रुप 18 एलिमेंट आहे. म्हणजे पहिला डिफरन्स काय की आर्गॉन, निऑन, हेलियम हे ग्रुप 18 मधले, बेरियम जो आहे तो ग्रुप 2 मधला आहे. हे इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस म्हणतो आपण, किंवा निष्क्रिय वायू, निष्क्रिय वायू आहेत. रादर याला जर पाहिलं आपण, हा मेटल आहे, अल्कलाइन अर्थ मेटल, जो ग्रुप 2 मध्ये आहे. ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये वेगळा जो पडतोय तो बेरियम पडतोय. सो द करेक्ट ऑप्शन इज सी, बेरियम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. यापैकी कोणता हॅलोजन नाही? हॅलोजन कशाला म्हणायचं? हॅलोजन हे ग्रुप 17 एलिमेंट आहेत, त्यांना आपण हॅलोजन म्हणतो. तर फ्लोरीन हा ग्रुप 17 आहे,
क्लोरीन हा पण ग्रुप 17 आहे. आयोडीन हा पण ग्रुप 17 एलिमेंट आहे. व्हेरॅज जर्मेनियमकडे जर पाहिलं तर हा ग्रुप 14 एलिमेंट आहे. म्हणजे जेवढे ग्रुप 17 मध्ये असतील ते असतील हॅलोजन. जर्मेनियम विषयी वेगळं सांगायचं झालं तर हा धातू सदृश्य आहे, मेटलॉइड आहे. तर मग याचं योग्य उत्तर डी जर्मेनियम आहे. इथे लिहितो मी ग्रुप 17 फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटीन. ग्रुप 14 मध्ये फक्त जर्मेनियम आहे. म्हणजे दिलेल्या ऑप्शन पैकी जर्मेनियम हा ग्रुप 14 मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक आवर्त सारणीने आधुनिक आवर्त सारणी टिंबटिंबने दिली आहे. द मॉडर्न पिरियड टेबल इज गिवन बाय. तर याचं योग्य उत्तर मेंडेलिव्ह आहे. मेंडेलिव्हचं याच्यामध्ये खूप डिटेल काम आहे. आधुनिक आवर्त सारणीचे जनक किंवा मॉडर्न पिरियड टेबलचे फादर आपण मेंडेलिव्हला म्हणू शकतो. बाकीच्यांनीही आवर्त सारणीमध्ये काम केलेलं आहे. न्यूलँड्सने ऑक्टेव्ह दिले आहेत, बोहरने ॲटॉमिक मॉडेलवरती काम केलं आहे, मोस्लेनेही पिरियड टेबलवरती काम केलं आहे. बट सगळ्यामध्ये जे जास्त काम आणि ॲडव्हान्स काम जे केलं ते मेंडेलिव्हने केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 31. बोरॉन, सिलिकॉन आणि जर्मेनियम टिंबटिंब आहेत. बघा, पॉज करा आणि सांगा काय असेल. क्वेश्चन 31. 3 elements boron, silicon and germanium are. याच्यामध्ये स्पेशालिटी जी आहे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम यांच्यामध्ये हे तीनही धातू किंवा अधातू नाही आहेत. तर ते आहेत धातू सदृश्य. म्हणजे ते धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवतात. योग्य उत्तर सी, मेटलॉइड्स. नेक्स्ट क्वेश्चन 32. आवर्त सारणीमध्ये हेलियम टिंबटिंबावर ठेवला जातो. इन पिरियड टेबल हेलियम इज प्लेस्ड ॲट डॅश डॅश. तर आवर्त सारणीची आउटलाईन कदाचित तुम्हाला माहिती असेल. या टाईपमध्ये त्याची आउटलाईन आहे. हे 1 ते 18 ग्रुप आणि हे 1 ते 7 आवर्त. हे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. सुरुवात इथं हायड्रोजनने करतात, जो 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच त्या आवर्तामध्ये हेलियम आहे. ओके, आपण व्यवस्थित परत पाहूया. झालंय. या टाईपमध्ये तुम्ही एकदा ॲक्च्युअल पाहून घ्या. 1 ते 18 ग्रुप, 1 ते 7 आवर्त, इकडे हायड्रोजन आणि इथे हेलियम आहे. हेलियम ॲटॉमिक नंबर 2. तर हा जो आहे तो कुठला कॉर्नर आहे ऑप्शनमध्ये पहा. हा वरचा कोपरा आहे आणि उजवा कोपरा आहे, म्हणून टॉप राईट कॉर्नर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 33. ॲक्टिनियम नंतरच्या मूलद्रव्यांना टिंबटिंब असे म्हणतात. ॲक्टिनियम नंतरच्या मूलद्रव्यांना त्याच्या नावानुसारच ॲक्टिनाइड्स असे म्हणतात. आन्सर सोपं आहे. ॲक्टिनियम, ॲक्टिनाइड्स. लॅन्थेनम नंतरच्या मूलद्रव्यांना लॅन्थेनाइड्स असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. निष्क्रिय वायूबद्दल कोणते सत्य नाही? ते अधातू आहेत, ते अणुस्वरूपात अस्तित्वात आहेत, ते निसर्गात किरणोत्सर्गी असतात. यापैकी झेनॉन सर्वात प्रतिक्रियाशील आहे. तर याचं जे ए आन्सर आहे ते तर सत्यच आहे. याच्या बाबतीत ते अधातू आहेत, कारण
त्यांची प्लेसमेंट पिरियडिक टेबलमध्ये फार राईट कॉर्नरला आहे, सॉरी फार राईट साईडला आहे, म्हणजे 18 सगळ्यात शेवटचा ग्रुप आहे. ते अनुस्वरूपात अस्तित्वात आहेत, हे बरोबर आहे. ते मॉलिक्यूल किंवा संयुग फॉर्म करत नाहीत म्हणून ते अनुस्वरूपात असतात. जसं ऑक्सिजन हा O2 मध्ये अवेलेबल आहे, नायट्रोजन N2 मध्ये, Cl2 मध्ये, तसं निऑन जो असेल तो फक्त निऑन असंच रिप्रेझेंट करतात, तो फक्त अनुस्वरूपात अवेलेबल असेल. तसंच आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे पण अनुस्वरूपात असतात. ते निसर्गात किरणोत्सर्गी असतात, तर ते किरणोत्सर्गी नाही आहेत. यापैकी झेनॉन सर्वात प्रतिक्रियाशील आहे, मग हे बरोबर आहे त्याचा आन्सर. तर याच्यामध्ये जे ऑप्शन सी दिला आहे ते योग्य ऑप्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट 35. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहिल्या 10 घटकांमधील टिंबटिंब धातू आहेत. आता पहिले 10 घटक कुठले आहेत ते पाहूयात आपण. सुरुवात आपण करूयात हायड्रोजन पासून. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आता याच्यामध्ये बघूयात आपण कुठले धातू आणि कुठले अधातू आहे. हायड्रोजन आणि हेलियम हे अधातू आहे, नॉन मेटल्स. लिथियम आणि बेरिलियम हे मेटल आहेत. बोरॉन हा मेटलॉइड म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्य. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे नॉन मेटल आहेत. तर काय ऑप्शन आहेत आपल्याकडं? आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहिल्या 10 घटकांमधील टिंबटिंब धातू आहेत. तर याच्यामधले धातू जे आहे ते लिथियम आणि बेरिलियम आहे. एक ऑप्शन लिथियम बेरिलियम आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर, लिथियम अँड बेरियम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. खालीलपैकी कोणते घटकांच्या समस्थानिकेचे वैशिष्ट्य नाहीत? घटकांचे समस्थानिके समान अणुवस्तुमान दाखवतात, समान अनुक्रमांक दाखवतात, आवर्त सारणीमध्ये समान स्थान व्यापलेले आहे, समान रासायनिक गुणधर्म दाखवतात. Which of the following is not the characteristic of isotopes of an element? Isotope of an element shows the same atomic number, same atomic mass, occupy the same position in the periodic table, show the same chemical properties. आता आपण समस्थानिके पाहिले होते, कार्बनचे पाहिले होते. कार्बन C6, कार्बन C6, परत कार्बन C614. आता याच्यामध्ये हा ॲटॉमिक नंबर आहे, हा मास नंबर आहे. आता जर पाहिला आपण व्यवस्थित तर प्रत्येकामध्ये ॲटॉमिक नंबर हा कॉन्स्टंट आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर जर कॉन्स्टंट असेल तर त्या एलिमेंटची जी जागा असेल ती एकच असेल. म्हणजे जिथं कार्बनची जागा आहे तिथंच C12, C13 आणि C14 हे त्याचे समस्थानिके किंवा आयसोटोप्स प्लेस्ड असतील. हे जे त्याचं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आवर्त सारणीमध्ये समान स्थान व्यापलेले आहेत. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात. याच्यासाठी समान रासायनिक गुणधर्म कधी दर्शवतात? जेव्हा त्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे समान असेल त्यावेळेस ते समान गुणधर्म दाखवतात. आता ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणून त्याचं जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असेल 2,4 हे प्रत्येकाचं सेमच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे सेमच आहे. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. समान अनुक्रमांक दाखवतात.
C6 हे स्टेटमेंट बरोबर आहे. राहिलं समान अणुवस्तुमान दाखवतात, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यांचं अणुवस्तुमान 12, 13, 14, 12, 13, 14 म्हणजे अणुवस्तुमान किंवा ॲटॉमिक मास हे समस्थानिकांचं वेगवेगळं असणार आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन 37. जे घटक धातू आणि अधातू अशा दोन्ही प्रकारे वागतात त्यांना काय म्हणतात? एलिमेंट्स विच बिहेव बोथ एज मेटल अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड. हॅलोजन हे प्युअरली नॉन मेटल आहेत, ग्रुप 17 वाले. वायू जेवढे सगळे असतील ते सगळे नॉन मेटल असतात. नोबल वायू ही नॉन मेटल आहेत. धातू सदृश्य, तर धातू आणि अधातू या दोन्हींचे गुण दाखवणारे धातू सदृश्य, मेटलॉइड्स. ऑप्शन डी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 38. सोडियमचे संयोज्य डॅश डॅश आहे. व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज डॅश डॅश. तर सोडियमची संयोज्य, सोडियम 11 ॲटॉमिक नंबर, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूयात आपण 281. तर संयोज्य म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन किंवा संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच संयोज्य होय. ज्यावेळेस सोडियम एक इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेल मधला डोनेट करेल तो होईल Na+, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 28. तर हा एक इलेक्ट्रॉन तो देऊन Na+ हा आयन तयार करतो आणि संयुग फॉर्म करतो. म्हणजे तो उदाहरण घेऊया आपण NaClचं. तर NaCl आणि NaCl मध्ये सोडियम त्याचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस सोडियम आणि क्लोरीनमध्ये एकच बॉन्ड तयार होतो. त्याला आपण संयुजा म्हणतो. एकतर आपण त्याला संयुजा म्हणू शकतो की सोडियम किती बॉन्ड फॉर्म करतोय, किंवा आपण आउटरमोस्ट शेलमध्ये सगळ्यात बाहेरच्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्यालाही आपण संयुजा म्हणू शकतो. तर मग याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 31. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. ऑप्शन ए 1. क्वेश्चन 39. कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे. आय थिंक आपण पाहिलं हे ऑलरेडी. C624 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. म्हणजे हा जर कार्बन असेल त्याचा हा सेंटर म्हणजे केंद्रक, ही पहिली शेल आणि ही दुसरी शेल. याच्यामध्ये पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, इथे 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन असे 2 नंबरच्या शेलमध्ये. हे झालं कार्बनचं. आय थिंक आपण चुकलोय, 6 नाही इथं 4च पाहिजे. ओके, 2 4 second shell. So the correct answer is A24. नेक्स्ट, चांदीची रासायनिक संज्ञा टिंबटिंब आहे. तर चांदी जनरली आपण बघतो की नावावरण बरेचसे क्लोरीन असल्यानंतर Cl म्हणतो, निऑन म्हटल्यानंतर Ne, फ्लोरीन म्हटल्यानंतर F, त्याच्यानंतर हायड्रोजन म्हटल्यानंतर H, हेलियम म्हटल्यानंतर He. तर काही जे मूलद्रव्य आहेत त्यांची नावं हे लॅटिन भाषेतून घेण्यात आलेले आहे. सिल्व्हरचा जर विचार केला आपण तर सिल्व्हरची जी संज्ञा आहे ती त्याच्या लॅटिन नावावरनं घेण्यात आलेली आहे. लॅटिन नाव आहे अर्जेंटम. तर अर्जेंटम मधला ए आणि जी मिळून Ag म्हणजे सिल्वर तयार झालाय. दुसरे उदाहरण घेऊयात आपण, मर्क्युरी. म्हणताना आपण मर्क्युरी म्हणतो आणि लिहिताना त्याची संज्ञा Hg लिहितो. तर असं का? तर त्याचं लॅटिन नाव आहे हायड्रार्जिरम. हायड्रार्जिरम, हा H आणि हा G घेऊन Hg संज्ञा बनवले. सो द सिल्वर Ag आहे का? Ag याच्यामध्ये आहे. ऑप्शन सी Ag करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं कंप्लीट झालंय. हे होतं 4थं लेक्चर आपलं सामान्य विज्ञान विषयाचं.
तर मीनवाईल तुम्ही ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. अशाच पुढील सेशनसाठी आपण सामान्य विज्ञान विषयातल्या प्रत्येक टॉपिकवरती इम्पॉर्टंट MCQ जे आहेत, जे एक्सपेक्टेड आहेत, असे MCQ आपण डिस्कस करणार आहोत. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. मीनवाईल तुम्ही हा कोर्स जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवरती, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲपही डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करू शकता. थँक्यू.